वाळूंज छत्रपती संभाजीनगर. तर आम्ही मार्च 2026 मध्ये प्रेयर माउंटनला आलो होतो. तर सुरुवातीला यायला नव्हतं, तर माझी पत्नी झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सांगितलं की आपल्याला प्रेयर माउंटनला प्रेयरला जायचं, चला. तर मी येत नव्हतो प्रेयरला आणि म्हणजे नाही म्हणजे आपल्याला जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन म्हणजे खूप छान प्रार्थना करतो. आणि त्यानंतर माझी पत्नी गरोदर होती, 9 महिने झालेले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की 15 दिवस कमी आहे आणि बाळाचं वजन हे 1.5 किलो आहे. म्हणजे 17 मार्चला सोनोग्राफी केली होती, तर 1.5 किलो वजन दाखवलं होतं आणि परत 20 तारखेला सोनोग्राफी झाली घाटीमध्ये, तर 2 किलो 20 ग्रॅम झालं आणि 21 तारखेला म्हणजे 17 तारखेला मी प्रेयर रिक्वेस्ट दिली होती प्रेयर माउंटनला, की प्रेयर माउंटनला 17 तारखेला प्रेयर रिक्वेस्ट दिली होती. रिक्वेस्ट दिली होती की बाळाचं वजन वाढण्यासाठी आणि डिलिव्हरी पूर्ण नॉर्मल होण्यासाठी. तर त्यासाठी मग प्रार्थना विनंती दिल्यानंतर बाळाचं वजन 3 दिवसामध्ये 1 किलो वजन वाढलं. हालेलुया. माझा परमेश्वर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टचा पण गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहे, गायनेक डॉक्टरचाही गायनेक डॉक्टर आहे, तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे. डॉक्टर जीसस त्याचं नाव आहे आणि त्याने फ्री फुकट या ब्रदरला हील आणि डिलिव्हरन्स केलं आणि त्यांच्या पत्नीला देखील समोर येतील, त्यांच्या बाळाला हेल्दी ठेवलं. आणि आज हे कुटुंब दर आठवड्यात शनिवारची प्रेयर असली तर शुक्रवारी रात्री येऊन इथे प्रेयर करते. शनिवारचा दिवस प्रार्थनेमध्ये, रविवारचा दिवस प्रार्थनेमध्ये. आणि परमेश्वराने त्यांना फायनान्शियली देखील एका महिन्यात कितीदा प्रमोशन तुमचं 2 वेळेस पेमेंट वाढलं एका महिन्यामध्ये. हालेलुया. 3 मार्च 2026 चा बोलतोय मी, 3 मार्च 2016 नाही बोलत आहे. 16 म्हणजे 10 वर्षापूर्वीचं नाहीये. 26 2 हत्या 3-4 महिन्यामध्ये. बघा, आपण झूम करून बाळाचा चेहरा दाखवू शकता. हालेलुया. परमेश्वराने ब्लेस केलाय. प्रेयर माउंटन चर्चला कुटुंबाचं कुटुंब आनंद होत आहे. फक्त पत्नी नाही, फक्त पती नाही, तर पूर्ण कुटुंब आनंदी आहे. जोराने टाळ्या वाजवा त्या जीवित परमेश्वराला. यांची अजून एक साक्ष आहे. ऑपरेशनच्या वेळेस काय झालं होतं, डॉक्टरांनी काय म्हटलं होतं त्याबद्दल पण सांगा. डॉक्टरांनी सांगितलं होतं की म्हणजे 1 वर्ष झालेलं होतं पहिलं सोनोग्राफीला, म्हणजे पहिलं सीझर झालेलं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 ते 3 वर्षाच्या आतमध्ये सीझर हे अनपॉसिबल आहे. म्हणजे शरीरातले हे टाके हे पूर्ण खुलू शकतात आणि बाळ पोटातून बाहेर पण येऊ शकतं. आणि सोनोग्राफीमध्ये दाखवलं होतं की 2 टाके खुललेले आहे आणि एक साईडचा भाग हा निकामी झालेला आहे. तर डॉक्टरांनी म्हणजे पूर्ण सिग्नेचर वगैरे पूर्ण घेतले होते. माझा पूर्ण विश्वास होता की देवा पूर्ण सगळं काही व्यवस्थित होईल आणि परमेश्वर सगळं काही ऑपरेशन सक्सेसफुल करेल. तर डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की 3 दिवसामध्ये असं होऊ शकत नाही की म्हणजे 1 किलो वजन पण वाढलं आणि बाळाचं पण म्हणजे वजन वाढल्यामुळं शरीरातून हे बाळ बाहेर येऊ शकतं. तर डॉक्टर म्हणजे ऑपरेशन करताना सुद्धा ते घाबरून होते की ऑपरेशन हे कसं होईल. तर परमेश्वराने सक्सेसफुल झालं. हालेलुया. धन्यवाद. हालेलुया. डॉक्टर पण परेशान आणि हैरान झाले, कारण की डॉक्टर जीसस हा अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. जोराने टाळ्या वाजवा या साक्षीसाठी. हालेलुया. तुम्ही राहायला कुठे आहे? राहायला कुठे आहे? वाळूज, भगवाननगरला. कुठे कुठे? वाळूजला, छत्रपती संभाजीनगर. तुमच्या वडिलांचं नाव काय? दशरथ कसबे. चेक करा, चर्च ऑनलाईन जेवढे आहे चेक करा, कारण की माझा परमेश्वर हा तुम्हाला यांना कोणी पैसे देऊन किंवा घेऊन आलेले नाहीये, फ्री दिलेला आहे. आणि जितके तुम्ही ऐकत आहात तुम्हालाही तो फ्री देत आहे. जोराने टाळ्या वाजवा त्या जीवित परमेश्वरासाठी. हालेलुया. चर्च